हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज केरळात मान्सूनचं आगमन होईल। या मान्सूनचा पाठलाग करण्यासाठी एबीपी माझाची टीम केरळात पोहोचली आहे। हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार जर मान्सून आज केरळात दाखल झाला तर साधारण 12 जून पर्यंत महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसतील। केरळच्या ढगात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली असून कोणत्याही क्षणी मान्सूनचं आगमन होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे। आज मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्येही पावसाची चाहूल लागली। आज सकाळीच मुंबईत पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळल्या। पावसाळ्यात मुंबईकरांना तुंबलेल्या नाल्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। मुंबई महानगरपालिकेनं नालेसफाईचं दिलेलं आश्वासन कितपत पूर्ण केलंय याची पडताळणी आम्ही करतोय। कांदिवली परिसरातल्या लालजीपाडा नाल्याची काय स्थिती आहे हे जाणून घेणार आहोत। आमची प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्यासोबत आहे। मनश्री, नालेसफाई झाली आहे की नाही? दीपक, कालपासून आपण या नालेसफाईचा आढावा घेतो आहोत। सध्या मी कांदिवली पश्चिम मध्ये आहे, लालजीपाडामध्ये आहे। मी सध्या ज्या जागेवर उभी आहे हा भाग आर दक्षिणचा आहे आणि माझ्या पलीकडे आहे पी उत्तर। खरं तर आर दक्षिण आणि पी उत्तर यांच्या सीमेवर असणारा लालजीपाडा नाला आहे आणि त्या नाल्याची स्थिती आज आपण बघणार आहोत। नाल्यातला गाळ काढला गेला होता जेव्हा पाहणी दौरे झाले, महापौर इथे आल्या होत्या, त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम सुद्धा इथे आले होते, मुंबई अध्यक्ष, त्यांनी सुद्धा बघितलं, तेव्हा गाळ काढला होता। पण एकदा आपण नजर टाकूयात नाल्यावरती की नेमकी काय परिस्थिती आहे। नाल्यातला जो गाळ आहे तो जैसे ते आहेच, पण त्याचबरोबर आपल्याला दिसतं की नाल्यातला गाळ काढला गेला होता पण तो इथेच ठेवण्यात आला। त्याला कुठल्याच प्रकारे जी यंत्रणा आहे खरं तर महापालिकेची की हा नाल्यातला गाळ काढल्यानंतर तो वाहून नेला जातो आणि त्यानंतर डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो, मात्र तशी कुठलीच यंत्रणा इथे कार्यरत असलेली तेव्हाही दिसली नाही, आजही दिसत नाहीये। स्थानिक नगरसेविका सध्या माझ्यासोबत आहे, गीता यादव। गीताजी, मी स्वतः बघितलं होतं नाल्यातला गाळ काढला गेला होता, मात्र तरी सुद्धा गाळ इथेच कसा, काय कारण आहे यामागचं? आता आपण बघणार की नाल्याचे जे गाळ काढले आहे ते काठीवरच ठेवण्यात आलेले आहे, इथे आपण बघू शकता। आणि हाच गाळ परत नाल्यामध्ये जातं आणि एवढा कोटी रुपये खर्च करून गाळ काढून आणि काठीवर ठेवणार परत नाल्यामध्ये जाणार, तो काही उपयोग नाहीये। हा मनीचा वेस्टेज आहे। आणि सध्या आपण उभा आहे हा पी नॉर्थ आहे आणि आसावची बाउंड्री आहे। पी नॉर्थचा हा नाला आहे, पण इथे आपण बघणार की सर्व गाळ कसे ना नाल्यामध्ये परत गेलेले आहे, कारण ते काठीवर ठेवण्यात आले होते, ते उचलले गेले नव्हते। जेव्हा गाळ उचललाच जात नाही, म्हणजे गाळ एकतर काढला जातो, त्याच्यासाठी आपण बघितलं की 33 लाख कोटींपेक्षा खरं तर जास्त पैसे खर्च केले गेलेले आहेत। कोट्यानो कोटींचा निधी नालेसफाईसाठी दिला जातो, नाल्यातला गाळही काढला जातो, मात्र जर नाल्यातला गाळ हा केवळ अशा पद्धतीने काठावरच राहणार असेल तर नालेसफाईचा उपयोगच काय हा प्रश्न तिथे उपस्थित होतो। कारण नाल्यातला गाळ किनाऱ्यावर राहतो, भरतीची वेळ झाली, आता हे आपण बघतो की सकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे काही वेळापूर्वी जी भरती येऊन गेलेली आहे त्याच्याबरोबर जो काठावर असलेला गाळ आहे तो वाहत पुन्हा नाल्यात आला। आणि आपण नेहमी बघतो की पावसाळ्यात जी स्थिती होते ती याच कारणामुळे होते। पावसाळ्यात थोडा जरी नाला भरला तरी सुद्धा काठावरचा गाळ जो आहे, जो कचरा आहे, तो नाल्याच्या पाण्यात पुन्हा जातो आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे होते। त्याच्यामुळे गाळ तर काढलाय पण गाळ आहे किनाऱ्यावरच, त्याच्यामुळे नालेसफाईचा जो उपयोग खऱ्या अर्थाने व्हायला हवा तो इथे झालेलाच दिसत नाही। त्यामुळे बीएमसी प्रशासनाने जरी कोट्यानु कोटींचा निधी हा नालेसफाईसाठी खर्च केला असला तरी हा निधी खरोखर आपण ज्या कामासाठी वापरतोय